मित्रांनो, आज आपण वर्ड्स इन इंग्लिश कोर्सचा 27th लेसन पाहतोय आणि या 27व्या दिवसामध्ये आपण प्लेस रिलेटेड जे काही शब्द आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आजपर्यंत जर हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपल्या 15पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना, मित्रांना हा चॅनल शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट लिहायला विसरू नका. तर आज आपण प्लेसेस रिलेटेड वर्ड्स पाहतोय. पहिला वर्ड आहे फ्रंट ऑफ द. फ्रंट ऑफ द म्हणजे पुढील बाजूचा. आपण शब्दांचा अर्थ पण पाहणार आहोत आणि शब्दांचे वाक्य पण पाहणार आहोत. तर तुम्ही माझ्यानंतर बोलायचं आहे आणि इंग्रजी बोलण्याचा सराव पण करायचा आहे आणि नवीन नवीन शब्द तुमच्या डिक्शनरीमध्ये ठेवायचे आहेत आणि तुम्ही हे दररोज इंग्रजी बोलताना वापरायचे आहेत. चला तर आपण आता एक सर्वात महत्त्वाचा शब्द पाहतोय, तो म्हणजे फ्रंट ऑफ द. फ्रंट ऑफ द म्हणजे पुढील बाजूस. The bank is in front of the office. The bank is in the front of the office. बँक ऑफिसच्या पुढील बाजूस आहे. बँक ऑफिसच्या पुढील बाजूस आहे. बॅक ऑफ द. बॅक ऑफ दचा अर्थ होतो पाठीमागील बाजूस. What did you do? What did you do at the back of the door? What did you do at the back of the door? तुम्ही डोअरच्या पाठीमागे काय केलं? तुम्ही डोअरच्या पाठीमागे काय केलं? The edge of the म्हणजे किनाऱ्यावरती. Why are the boys sitting at the edge of the bench? Why are the boys sitting at the edge of the bench? बेंचच्या किनाऱ्यावरती मुले काच बसलेली आहेत? बेंचच्या किनाऱ्यावरती मुले का बसले आहेत? द कॉर्नर ऑफ द म्हणजे कोपऱ्यावरती. कोपऱ्यावरती असा अर्थ होतो. माय ऑफिस इज ॲट द कॉर्नर ऑफ द FC रोड इन पुणे. My office is at the corner of the FC road in Pune. माझे ऑफिस FC रोडच्या कॉर्नरवरती पुण्यामध्ये आहे. माझे ऑफिस FC रोडच्या कॉर्नरमध्ये पुण्यामध्ये आहे. द साईड ऑफ द म्हणजे साईडला. स्टुडंट्स गॅदर ॲट द साईड ऑफ द कॉलेज. Students gather at the side of the college. स्टुडंट्स कॉलेजच्या बाजूला एकत्रित झाली. Students कॉलेजच्या बाजूला एकत्र झाले. टॉप ऑफ द म्हणजे सर्व वरच्या बाजूला किंवा शीर्षस्थानी. हिज नेम अपियर्ड ऑन द टॉप ऑफ द लिस्ट ऑफ सक्सेसफुल कॅन्डिडेट्स. His name appeared on the top of the list of successful candidates. त्याचं नाव हे सक्सेसफुल कॅन्डिडेट्सच्या शीर्षस्थानी आलं. त्याचं नाव सक्सेसफुल स्थानांच्या स्थानांच्या त्याचं नाव सक्सेसफुल कॅन्डिडेट्सच्या शीर्षस्थानी आले. शीर्षस्थानी आले. मिडल ऑफ द म्हणजे मध्यभागी. द कार स्टॉप्ड The car stopped इन द मिडल ऑफ द रोड. in the middle of the road. कार ही रोडच्या मध्यभागी थांबली. कार ही रोडच्या मध्यभागी थांबली. बॉटम ऑफ द म्हणजे पायथ्याशी. माय हाऊस इज ॲट द बॉटम ऑफ द My house is at the bottom of the हिल इन द विलेज. hill in the village. माझे घर हे गावातील डोंगराच्या पायथ्याशी आहे. माझे घर हे गावातील डोंगराच्या पायथ्याखाली आहे. माझे घर हे गावातील डोंगराच्या पायथ्याशी आहे. द बिगिनिंग म्हणजे सुरुवातीला. द अँकर वेलकेम ऑल द गेस्ट The anchor welcomed all the guests ॲट द बिगिनिंग ऑफ द प्रोग्राम. at the beginning of the program. निवेदकने प्रोग्रामच्या सुरुवातीला सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. स्टुडंट्स आता एंड ऑफ द म्हणजे शेवटी. स्टुडंट्स गॉट देअर रिझल्ट ॲट द एंड ऑफ देअर अकॅडमिक इयर. स्टुडंट्सना त्यांचे रिझल्ट्स त्यांच्या शैक्षणिक वर्षाच्या शेवटी मिळाले. लेफ्ट इन द म्हणजे डाव्या बाजूला. माय मदर सॅट ऑन माय लेफ्ट
On my left. in the program. In the program. माझी आई माझी आई माझ्या डाव्या बाजूला प्रोग्राममध्ये बसली. माझ्या डाव्या बाजूला प्रोग्राम मध्ये बसली. ऑन हिज राईट म्हणजे उजव्या बाजूला. माय बॉस आस्क्ड मी My boss asked me टू सिट ऑन हिज राईट. to sit on his right. माझ्या बॉसने माझ्या बॉसने त्याच्या उजव्या बाजूला बसण्यास सांगितले. त्याच्या उजव्या बाजूला बसण्यास सांगितले. आर यू होम? आर यू होम? तुम्ही घरी आहात का? तुम्ही घरी आहात का? तुम्ही स्वतःचे घर या अर्थाने होमचा वापर करायचा असेल तर त्याच्यापूर्वी कधीही कोणत्याही प्रकारचे प्रेपोजिशन्स वापरले जात नाहीत. परंतु अपार्टमेंट या अर्थाने जर होमचा वापर करायचा असेल तर त्याच्या अगोदर ॲटचा वापर होतो. आर यू होम? आर यू होम? तुम्ही घरी आहात का? तुम्ही घरी आहात का? आर द मेंबर्स ॲट होम? आर द मेंबर्स ॲट होम? मेंबर्स अपार्टमेंटमध्ये आहेत का? मेंबर्स अपार्टमेंट मध्ये आहेत का? आउट म्हणजे बाहेर. शी इज आउट फॉर वर्क. शी इज आउट फॉर वर्क. ती कामासाठी बाहेर आहे. ती कामासाठी बाहेर आहे. अवे फ्रॉम म्हणजे लांब असणे. हर ऑफिस इज हर ऑफिस इज 5 किलोमीटर्स अवे 5 kilometers away फ्रॉम हर होम. फ्रॉम हर होम. तिचे ऑफिस तिचे ऑफिस तिच्या घरापासून तिच्या घरापासून 5 किलोमीटर लांब आहे. 5 किलोमीटर लांब आहे. आउट ऑफ टाउन म्हणजे शहराच्या बाहेर. वाय इज शी आउट ऑफ टाउन टुडे? वाय इज शी आउट ऑफ टाउन टुडे? ती आज शहराच्या बाहेर का आहे? ती आज शहराच्या बाहेर का आहे? अब्रोड म्हणजे बाहेर देशी, परदेशी. नावडेज Nowadays, एव्हरी स्टुडंट every student वॉन्ट्स टू स्टडी अब्रोड. wants to study abroad. आजकाल आजकाल प्रत्येक विद्यार्थ्याला परदेशी शिकावेसे वाटते. प्रत्येक विद्यार्थ्याला परदेशी शिकावेसे वाटते. इन लेफ्ट हँड म्हणजे डाव्या हाताला आणि इन राईट हँड म्हणजे उजव्या हाताला आणि एव्हरीवेअर म्हणजे सर्वत्र. व्हॉट डिड यू कीप इन युअर लेफ्ट हँड? What did you keep in your left hand? तुम्ही तुमच्या डाव्या हाताला काय ठेवलेले आहे? तुम्ही तुमच्या डाव्या हाताला काय ठेवलेले आहे? डू यू हॅव अ पेन्सिल इन युअर राईट हँड? Do you have a pencil in your right hand? तुमच्या उजव्या हातावर पेन्सिल आहे का? तुमच्या उजव्या हातावर पेन्सिल आहे का? द गॉड इज The God is एव्हरीवेअर इन दिस वर्ल्ड. everywhere in this world. ईश्वर हा या जगामध्ये सर्वत्र आहे. ईश्वर ह्या जगामध्ये सर्वत्र आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण भरपूर शब्दांचा सराव करणार आहे आणि इंग्रजीमध्ये शब्द शिकण्याचा आनंद घेणार आहोत. मित्रांनो, आजपर्यंत जर हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आपल्या 15पेक्षा जास्त मित्रांना हा चॅनल शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट्स नक्की लिहून पाठवा. थँक्यू व्हेरी मच.